चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता। बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील। रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील। पहा, आम्ही लाईव्ह तासिका 700 वरून जास्त 700 प्लस लाईव्ह तासिका नवोदयसाठी, काही शिष्यवृत्तीसाठी आणि सैनिक स्कूलसाठी घेणार आहोत वर्षभरामध्ये। तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या लाईव्ह तासिकेचा लाभ घ्यावा। प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट आम्ही घेणार आहोत। जास्तीत जास्त सराव टेस्ट देऊ जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल। पहा, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही लगेच पाहता, परंतु त्याचा निकाल तुमच्या आई वडिलांना पाहता येणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुमचे आई वडील, नातेवाईक, मित्र, शिक्षक सर्वजण पाहणार आहेत। त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत। पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याच्या प्रिंट करून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता। पहा, 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत, याची आम्ही तुम्हाला हमी देतो। या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होणं गरजेचं आहे। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा। व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना, शिक्षकांना शेअर करा, इतर शाळेच्या ग्रुपवरती आपल्या नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून तेही या लाईव्ह तासिकेचा लाभ घेतील। पहा, तुमच्याकडे आलेला मेसेज तुम्ही आपल्या मित्रांना शाळेच्या ग्रुपवर अवश्य पाठवा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तेही या फ्रीचा लाभ घेतील। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो। व्हॉट्सअपवरचे मेसेज आपण ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवसापासूनचेच पाहायला मिळतात, परंतु टेलिग्राम वरती आपल्याला अगदी तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक उपलब्ध आहेत। त्यावरती पीडीएफ उपलब्ध आहेत, सराव टेस्ट उपलब्ध आहेत, निकालाच्या लिंक उपलब्ध आहेत, पीपीटी उपलब्ध आहेत, त्या टेलिग्राम वरती तुम्हाला उपलब्ध होणार आहेत। त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आपल्या मोबाईल मध्ये टेलिग्राम ऍप घ्या आणि आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्याला टच करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अगदी सुरू झाल्यापासूनच्या सर्व तासिकाच्या सर्व लिंक तुम्हाला तिथे उपलब्ध होतील। पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये नवोदय आणि सैनिक स्कूलसाठी सर्वे केला असता आम्हाला असं ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं की महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डेड बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत। पहा, परंतु आमच्या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांनी, शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। पहा, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी आपण भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे। पहा, आपल्याला भाषा विषयासाठी आपण बाजारातून नवोदयसाठी पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, ते योग्य आहे, त्यामधून आपण अभ्यास करतो आणि ते बरोबर आहे। पहा, परंतु आम्हाला असं जाणवलं की भाषा विषयासाठी आपण घेतलेल्या पुस्तकामधून आपल्याला फक्त 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास करता येतो, परंतु तेवढाच अभ्यास आपल्याला परीक्षेत पैकीची पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही, असं आमचं मत आहे। त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत भाषा विषयाचे 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुमच्यासाठी। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा। पहा, मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 186 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 186 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भाषा विषयासाठी प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत आणि त्यामध्ये 4 उतारे, प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न, म्हणजे एकूण 20 प्रश्न आणि ते 20 प्रश्न आपल्याला 25 गुणासाठी असणार आहेत। आणि ते आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जर 200 प्लस सराव टेस्ट पैकीचे पैकी गुण घेत असाल तर तुम्हाला भाषा विषयात पैकीचे पैकी गुण घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, याचीच तर आम्ही तुम्हाला खात्री देतो। चला, उतारा क्रमांक 186, अगदी छोटा उतारा,
सोप्पा उतारा तुमच्यासाठी स्क्रीनवर अगदी सोप्पा आणि छोटा उतारा, अगदी 3 ओळीचा उतारा होता. फॉन्ट साईज वाढवल्यामुळे तुम्हाला तो 7 ओळीचा दिसतोय. पुस्तकामध्ये फक्त 3 ओळीचा उतारा. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. श्रेया अभिनंदन, श्रेया चोरे खूप छान. अगदी सर्वात पहिल्यांदा वाचलंस. कृष्णा खाडे अभिनंदन. पहा उतारा अगदी छोटा आणि सोप्पा, अगदी पहिलीतल्या मुलांना वाचायला दिल्यासारखा सोप्पा उतारा तुमच्यासाठी घेऊन आलोय. सर्वच काही अवघड असावं असं काही नाही. आपल्याला 4 उतार्यापैकी एक उतारा इतका सोप्पा येणार आहे की आपले पहिली दुसरीचे मित्रही त्या उतार्याचे प्रश्न देतील, आणि एक उतारा इतकी काठिण्य पातळी अवघड येणार आहे की त्यामध्ये व्याकरणाचा उल्लेख असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यावर आधारित प्रश्न असणार. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं. चला, प्रशांत अक्षरा सानप नंदन खूप छान, अभिनंदन तुमचं. भागवत अभिनंदन. चला, तुमचं वाचून झालंय अगदी योग्य, कमी वेळात, अगदी अर्ध्या मिनिटात तुम्ही वाचले. असावरी सानप, महेश सानप मी वाचले, अभिनंदन तुमचं. चला, प्रश्न उतारा क्रमांक 186 मी वाचतो, तुम्ही ऐका, जेणेकरून या प्रश्नाचं उत्तर, या उत्तरावरील 5 प्रश्नाचे उत्तर आपले चुकणार नाहीत. यशस्वी भवन अभिनंदन. चला, आज सृष्टीखंडाने ताशिका नाही केली, तुम्ही तिची आठवण नाही आली का तुम्हाला सृष्टीची? कोणी सृष्टीला फोन नाही केला का? चला, उतारा क्रमांक 186. एक अरण्यात एक छोटस हरिण होतं. मध्येच तो आपला कळप सोडून एकटंच रानावनात भटकायचं. असाच भटकत असताना एकदा त्याला एका शिकाऱ्याने पकडलं. शिकाऱ्याने त्याला ठार मारले नाही. त्याला राजवाड्यात नेलं. राजपुताला हरिण आवडलं. त्याने शिकाऱ्याला बक्षीस दिले आणि ते हरिण ठेवून घेतले. पहा, शिकाऱ्याला हरिण सापडलं होतं. ते हरिण एकटंच चरायचं, एकटं फिरायचं, कळपापासून बाजूला राहायचं. पहा, आपणही आपल्या मित्रापासून जर बाजूला राहिलो तर आपले कोणीतरी शिकार करू शकतं, आपलेही कोणीतरी फायदा घेऊ शकतं. आपण जर आपल्या मित्रासोबत, आपल्या सवंगड्यासोबत राहिलो तर आपला कोणीही त्रास देणार नाही आणि आपल्याला कोणीही तकलीफ देणार नाही. नंदन, PDF व्हॉट्सअपच्या काय करायचं, चॅनल वरती जायचं. नंतर युट्यूबच्या खाली व्हॉट्सअप चॅनल आहे भाषा विषयाचा. भाषा विषयाच्या चॅनलला टच करायचं, लिंकला, आणि लिंकला टच केल्यानंतर जवाहर नवोदय भाषा विषयाचा चॅनल फॉलो करायचा. त्यामध्ये प्रत्येक उतार्याच्या 5 लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यामध्ये सराव टेस्ट आहे, निकाल आहे, PDF स्वरूपातील कागद आहे, PPT आहे, आणि युट्यूबच्या व्हिडिओची ही लिंक आहे. ज्या झालेल्या तासिकाच्या रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत. नंतर तासिका संपल्यानंतर बघ तू एकदा युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन 5वी जवाहर नवोदय भाषा विषयाचा चॅनल, व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो कर. त्यावरती तुला 102 पर्यंतच्या सर्व लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या पुढील लिंक अद्याप तयार नाहीत, जशा जशा तयार होतील तशा तशा टाकीन. चला, कल्पना नंदन खूप छान, अभिनंदन तुझं. चला, पहिला प्रश्न तुमच्यासाठी, हरिण कोठे राहत होते? अगदी सोपे प्रश्न, एकही प्रश्न चुकणार नाही कोणाचाही, याची मला खात्री, कारण तुमचा सराव इतका जास्त. प्रश्न पहिला, हरिण कोठे राहत होते? ओळ क्रमांक सांगून उत्तर टाका. पर्याय ए अरण्यात, पर्याय बी गोठ्यात, पर्याय सी घरात, आणि पर्याय डी पिंजऱ्यात. चला, श्रेया चौरे ए उत्तर देते, अरण्यात राहत होतं म्हणजे हरिण. प्रशांत सानप ए उत्तर, यशस्वी भवर ए उत्तर. चला, प्रशांत सानप फर्स्ट लाईन म्हणतोय, फर्स्ट लाईन, अभिनंदन. ओम सोनवणे ए उत्तर, भागवत सानप ए उत्तर, खूप छान. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. अक्षता सानप ए उत्तर, श्रेया चौरे फर्स्ट लाईन म्हणते, नंदन फर्स्ट लाईन म्हणतोय, महेश सानप, असावरे सानप ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर. प्रदीपचं उत्तर आलं नाही. प्रदीप, नंदन फर्स्ट लाईन म्हणतोय, अगदी पहिल्या चोळीत एका अरण्यात एक छोटस हरिण होते. ह्या चोळीमध्ये आपलं उत्तर दडलेलं, आणि योग्य उत्तर पर्याय ए
ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. अगदी बरोबर उत्तर. चला पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर. चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिले पहिल्या प्रश्नाचं त्या सर्वांचं अभिनंदन. पहिल्या प्रश्नाचं पहिलंच उत्तरातील 186 उत्तरातील पहिल्या प्रश्नाचं सर्वांचं योग्य उत्तर. युवराज थोरवे बी उत्तर. उमेर अत्तार ए उत्तर. युवराज थोरवे ए उत्तर. उमेर अत्तार ए उत्तर. उमेर पहिल्या तास शिकायला नव्हतास, पहिल्या उत्तराला नव्हतास, उशिरा जॉईन झालास. कृष्णा खाडे फर्स्ट लाईन म्हणतोय अभिनंदन तुझं, खूप छान. चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहिल्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. दुसरा प्रश्न. हरणाला कोणी पकडले? हरणाला कोणी पकडले? पर्याय ए वाघाने, पर्याय बी सिंहाने, पर्याय सी शिकाऱ्याने आणि पर्याय डी राजाने. पहा योग्य उत्तर. उत्तरातील ओळ क्रमांकही सांगा, उत्तरही सांगा. प्रशांत सानप सी उत्तर म्हणतोय शिकाऱ्याने. यशस्वी भवर शी उत्तर. नंदन शी उत्तर. कृष्णा खाडे शी उत्तर. अक्षता सानप शी उत्तर. यशस्वी भवर थर्ड लाईन म्हणते भटकत असताना एकदा त्याला एका शिकाऱ्याने पकडलं. असाच भटकत असताना त्याला एकदा शिकाऱ्याने पकडलं. यशस्वी प्रशांत तुमच्या दोघांचंही अभिनंदन. अगदी योग्य ओळ, योग्य उत्तर. श्रेया चौरे सी उत्तर. उमेर अत्तार सी उत्तर. चला श्रेया, कृष्णा, नंदन ओळ क्रमांक सांगताय. नंदन चौथी ओळ नाही रे, तिसरी ओळ आहे नंदन. बघ ओळ क्रमांक नीट वाच, वरून नंबर मोज. महेश सानप सी उत्तर. उमेर अत्तार सी उत्तर. ओम सोनवणे सी उत्तर. भागवत सानप सी उत्तर. युवराज थोरवे सी उत्तर. नंदन थर्ड लाईन म्हणतोय अभिनंदन तुझं. हरणाला कोणी पकडलं? योग्य उत्तर पर्याय सी. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अगदी बरोबर उत्तर. युवराज थोरवे तिसरी ओळ मध्ये. अक्षरा सानप तिसरी ओळ मध्ये. अभिनंदन तुमच्या दोघांचंही, खूप छान. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न स्क्रीनवरती पहा. प्रश्न तिसरा अगदी सोपा उतारा, सोपे प्रश्न. असा उतारा आपल्याला परीक्षेमध्ये एक येणार. अगदी सोपा आणि पैकीच्या पैकी गुण देऊन जाणार आपल्याला जाताना. प्रश्न तिसरा. तो एकटाच कोठे भटकायचा? तो एकटाच म्हणजे तो हरिण एकटाच कुठे भटकायचा? पर्याय ए रानवड्यात, पर्याय बी रानावनात, पर्याय सी इकडे तिकडे आणि पर्याय डी काट्या कुट्यात. पहा तो हरिण एकटाच कुठे भटकायचा म्हणजे कळपाला सोडून कुठे भटकायचा बघा. पर्याय ए राजवाड्यात, पर्याय बी रानावनात, पर्याय सी इकडे तिकडे आणि पर्याय डी काट्या कुट्यात. चला योग्य उत्तर टाईप करा. यशस्वी भवर बी उत्तर. यशस्वी भवर मध्ये सेकंड लाईन मध्ये मध्येच तो आपला कळप सोडून एकटाच रानावनात भटकायचा. अभिनंदन यशस्वी, खूप छान. अगदी योग्य वळ, योग्य उत्तर. प्रश्न तिसऱ्याचं तिने ओळ क्रमांक सांगून उत्तर सांगितलंय. यशस्वी तुझं खूप खूप अभिनंदन. नंदन सेकंड लाईन म्हणतोय तुझं अभिनंदन, खूप छान. श्रेया चौरे पण ओळ सांगते. युवराज थोरवे पण ओळ क्रमांक सांगतोय. तुमच्या तिघांचं चौघांचं अभिनंदन. चला कृष्णा खाडे बी उत्तर. भागवत सानप बी उत्तर. आसावरी सानप, महेश सानप बी उत्तर. आणि इमोजी टाकलाच. मिठ्याला करमतच नाही वाटतं इमोजी टाकल्याशिवाय. मिठ्या शाळेत आल्यानंतर बघतो मी तुझ्याकडे एकदा. उमेर अत्तार बी उत्तर. युवराज थोरवे बी उत्तर. खूप छान. पहा प्रश्न तिसऱ्यापर्यंत अगदी बरोबर उत्तर आहे, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. प्रश्न तिसरा. तो एकटाच कोठे भटकायचा? योग्य उत्तर पर्याय बी रानावनात. पहा उत्तर लिहिताना कसं करायचं. उत्तरातील त्या ओळीला रेष मारायची म्हणजे कुठं रानावनातला रेष मारायची. प्रश्न क्रमांक 3च्या दुसऱ्या पर्यायाला बरोबरची खूण करायची आणि नंतर उत्तर पत्रिकेकडे वळायचं. उत्तर पत्रिकेत तो प्रश्न क्रमांक आपला 61 ते 80 मधला जो क्रमांक असेल, 61 ते 80, 61 to 80 मधील जो प्रश्न क्रमांक असेल त्या प्रश्न क्रमांकाच्या 2 नंबरच्या म्हणजे बी उत्तराला गोल करायचं. जर या क्रमाने तुम्ही उत्तरे सोडवले तर तुमचे उत्तर चुकणार नाहीत. नाहीतर आपल्याला येत होतं आणि गडबडीत आपण चुकीच्या उत्तराला गोल केलं आणि आपला हातचा मार्क गमावला. पहा सोप्या प्रश्नाचे मार्क जातात चुकीच्या गोलमुळे. आपल्याला गोल करण्याची गती फास्ट करायची. जसं तुमची वाचण्याची गती वाढली तसंच गोल करण्याची गती आपण जानेवारी मध्ये परीक्षेच्या आधी 10 दिवस गोल करण्याचा सराव घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही त्याचा निश्चिंत राहा. चला प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर पर्याय बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. कृष्णा खाडे ओळ क्रमांक सांगतोय तुझं अभिनंदन. चला
प्रश्न चौथा, हरणाला कोठे नेले? प्रश्न चौथा, हरणाला कोठे नेले? त्या शिकाऱ्याने जेव्हा हरणाला रानावनात चरताना एकट्याला पकडलं त्यावेळेस त्या हरणाला त्या शिकाऱ्याने कुठे नेलं पहा? पर्याय ए बागेत घेऊन गेला त्या हरणाला, पर्याय बी पिंजऱ्यात टाकायला नेला, हरिण पकडला आणि त्याला पिंजऱ्यात टाकायसाठी घेऊन गेला, पर्याय सी त्याला घरात ठेवण्यासाठी घेऊन गेला आणि पर्याय डी तो त्या हरणाला राजवाड्यात घेऊन गेला. चला, त्या शिकाऱ्याने हरणाला पकडल्यानंतर तो शिकारी त्या हरणाला विकण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी कुठे घेऊन गेला पहा? पर्याय ए बागेत, पर्याय बी पिंजऱ्यात, पर्याय सी घरात आणि पर्याय डी राजवाड्यात. चला, योग्य उत्तर टाईप करा उत्तरामध्ये. याचं उत्तर आहे, चला, यशस्वीने ओळ क्रमांक सांगितले खालून तिसरी आणि दुसरी ओळ. छान, अभिनंदन यशस्वी. कृष्णा खाडेने पण सांगितले तिसरी ओळ आणि दुसरी ओळ. कृष्णा नंदन तिसरी आणि दुसरी ओळ म्हणतोय खालून, अभिनंदन. चौथ्या प्रश्नाचं उत्तर यशस्वी बरोबर डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर, श्रेया चौरे डी उत्तर, आसावरी सानप, महेश सानप डी उत्तर, युवराज थोरवे डी उत्तर, हुमेर अत्तार. चौथ्या प्रश्नाचं पिंजऱ्यात उतारा वाचला का हुमेर? तू हुमेर उतारा वाचलास का? बी उत्तर कुठून आणलं तू? पिंजऱ्यात ठेवतात का हरणाला? आपल्या उतारामधल्या हरणाला पिंजऱ्यात ठेवलेलं नाही. अक्षरा सानप डी उत्तर, भागवत सानप डी उत्तर, कृष्णा नंदन, कृष्णा खाडे, श्रेया चौरे, युवराज थोरवे सर्वांनी ओळ क्रमांक सांगितले बा. आता खूप छान, चांगला अभ्यास तुमचा. ओळ क्रमांक सांगून उत्तर सांगताय. नंदन डी उत्तर, राजवाड्यात. त्या शिकाऱ्याने हरणाला कुठे नेलं? तर राजवाड्यात, कारण राजाने त्याला त्या हरणाची योग्य बक्षीस त्याला वाटलं होतं. आपण राजाला ते हरिण दाखवलं, राजाला ते आवडलं तर राजा आपल्याला मोठं बक्षीस, चांगलं बक्षीस देईल, म्हणून त्याने शिकाऱ्याने त्या हरणाला राजवाड्यात नेलं आणि तिथं त्या राजपुत्राला ते हरिण आवडलं आणि त्याने शिकाऱ्याला बक्षीस दिले. उमेर डी उत्तर, अभिनंदन तुझं, खूप छान. आधी बी काही चुकून टाईप केलं होतं का? बी आणि डी मधला फरक कळत नाही का इंग्रजी मधला अजून? चला, प्रश्न चौथ्याचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी 186 मधील शेवटचा प्रश्न. राजपुत्राने कोणाला बक्षीस दिले? राजपुत्राने कोणाला बक्षीस दिले? पर्याय ए राणीला, पर्याय ए राणीला, पर्याय बी शिकाऱ्याला, पर्याय बी शिकाऱ्याला, पर्याय सी राजाला. राजपुत्राने आपल्या वडिलाला म्हणजे राजालाच बक्षीस दिलं. आणि पर्याय डी प्रधानाला, राज्याचा जो प्रधान असतो त्या प्रधानाला राजपुत्राने बक्षीस दिलं. पहा, या 4 पर्यायापैकी राजपुत्राने कोणाला बक्षीस दिलं, त्याला हरिण कुणी आणून दिलं, याच्यावरून आपल्याला उत्तर लगेच लक्षात येईल. आणि उत्तरामध्येही त्याचं उत्तर आहे, राजपुत्राने कोणाला बक्षीस दिलं. 5वा प्रश्न यशस्वी बरोबर बी उत्तर, श्रेया चौरे. दुसऱ्याचं उत्तर मला दिसत नाही. श्रेया चौरे डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करायचं. आपला युट्यूबचा चॅनल डिस्कनेक्ट करायचा आणि परत कनेक्ट करायचा लिंक वरून. कृष्णा खाडे बी उत्तर, नंदन थर्ड लाईन म्हणतोय. थर्ड लाईन मध्ये कुठं उत्तर याचं? राजपुत्राने कोणाला बक्षीस दिलं? त्याने शिकाऱ्याला बक्षीस दिले. त्याने शिकाऱ्याला बक्षीस दिले. त्याने म्हणजे कोणी? राजपुत्राने. चला, गुड बाय, सी यू टुमारो. जय हिंद, जय महाराष्ट्र.